नमस्कार मित्रांनो, मी शिल्प निदेशक इरैया हिरेमठ वीज तंत्री शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मॅग्नेटिक फील्ड इन पॅरलल कंडक्टर आणि कुलॉम्स लॉ। या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहूयात मॅग्नेटिक फील्ड इन पॅरलल कंडक्टर म्हणजेच काय। दोन समांतर कंडक्टर या ठिकाणी दोन समांतर कंडक्टरच्या भोवतीचे चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे असतं हे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर दोन समांतर जे हे कंडक्टर्स आहेत यामध्ये एकाच किमतीचे करंट या ठिकाणी विरुद्ध दिशेने पाठवले असता या ठिकाणी यामध्ये क्लॉकवाइज डायरेक्शनने त्या ठिकाणी चुंबकीय रेषा निर्माण होत आहेत। तर त्याच्या जवळ असलेले सानिध्यात असलेले दुसरे जे काय आहे त्याच्यामध्ये अँटी क्लॉकवाइज चुंबकीय रेषा त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। आणि या दोन्ही समांतर कंडक्टरमध्ये एकाच किमतीचं करंट विरुद्ध दिशेने पाठवले गेल्यामुळे या कंडक्टरमध्ये क्लॉकवाइज दिशेने चुंबकीय रेषा निर्माण होत आहेत, तर या दुसऱ्यामध्ये अँटी क्लॉकवाइज दिशेने चुंबकीय रेषा निर्माण होत आहेत। आणि ह्या अशा दोन्ही क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज दिशेने निर्माण झालेले चुंबकीय रेषा या कॉइल जर आपण जवळ आणले तर ते आपोआप दूर ढकलले जातात। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा आहे, जेव्हा एकाच किमतीचे करंट एकाच दिशेने जर आपण त्या कंडक्टरमध्ये जर पाठवलं तर या कंडक्टर भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा आणि या कंडक्टर भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा या एकमेकांना मदत करतील आणि या कंडक्टरचे चुंबकीय रेषा आणि या कंडक्टरच्या चुंबकीय रेषा या दोन्हीची शक्ती मिळून चुंबक शक्ती जास्त प्रमाणात निर्माण होते। आणि हे दोन्ही जर कंडक्टर आपण एकमेकांच्या जवळ आणलं तर ते दोन्हीही एकमेकांकडे आकर्षित होतात। यालाच आपण म्हणतो की दोन समांतर कंडक्टर भोवतीचे चुंबकीय क्षेत्र विरुद्ध दिशा असतील तर त्यामध्ये प्रतिकर्षण आणि दोन्ही दिशेला एकसारखी किंमत एकाच किमतीचे करंट जर एकाच दिशेने पाठवलं तर त्यामध्ये आकर्षण असतं। हे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड इन अ पॅरलल कंडक्टर आहे। तर त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे तो कुलॉम्बचा नियम। कुलॉम्बचा नियम आपल्याला काय सांगतो की दोन मॅग्नेटिक पोलमध्ये निर्माण होणारा आकर्षण असो अथवा प्रतिकर्षण असो तर त्या दोन पोलच्या चुंबकीय शक्तीच्या समप्रमाणात असतात आणि दोन पोलमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतात। म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन सारखे पोल म्हणजे n पोलमध्ये प्रतिकर्षण असतं, त्याच पद्धतीनं दोन s पोलमध्ये म्हणजे सारख्या पोलमध्ये प्रतिकर्षण असतं। त्याच विरुद्ध जर n आणि s पोल असेल तर त्यामध्ये आकर्षण असतं आणि s आणि n पोल असेल तर त्यामध्ये आकर्षण असतं। सांगण्याचं तात्पर्य काय आहे की दोन पोल मधलं आकर्षण असो अथवा प्रतिकर्षण असो ते त्या दोन पोल मधील चुंबकीय रेषा त्या पोलच्या समप्रमाणात असतात। म्हणजेच बघा या ठिकाणी m1 आणि m2 हे दोन चुंबकीय पोल आहेत आणि हे दोन चुंबकीय पोल हे त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स दोन चुंबकीय पोल हे त्या फोर्सच्या समप्रमाणात असतात। दोन पोल चुंबकीय पोल जर चुंबक शक्ती कमी असेल तर त्यामधला फोर्स हा कमी होतो आणि फोर्स जास्त आहे म्हणजे निश्चितच चुंबकीय पोलची शक्ती त्या ठिकाणी जास्त आहे आणि ते डिस्टन्सच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं। म्हणजे डिस्टन्स वाढला की त्यामधला फोर्स हा कमी होतो आणि फोर्स कमी आहे म्हणजेच निश्चितपणे डिस्टन्स हा त्या ठिकाणी जास्त आहे। म्हणजेच मॅग्नेटिक पोल म्हणजे हा फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि डिस्टन्स स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे। म्हणजेच त्या ठिकाणी कुलॉम्बचा नियम काय सांगतो, F इज इक्वल टू m1 अँड m2 मॅग्नेटिक पोल्स इन वेबर पर मीटर स्क्वेअर आणि त्या डिस्टन्सच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो। हा आहे कुलॉम्बचा नियम। धन्यवाद।